श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, चिंतन, अर्थ व विवरण. भाग 34. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमद शंकराचार्यांनी शिवमानस पूजा सांगितली. त्यातील हा शिवक्षमा प्रार्थना मंत्र आहे. 16 उपचारांनी मनुष्य एक वेळ पूजा करू शकेल, पण मनाने म्हणजे मानसपूजा करणे फारच कठीण आहे. मानसपूजा म्हणजे प्रत्यक्ष बाह्य साहित्य न वापरता आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि भक्तीच्या जोरावर मनाने केलेली इष्टदेवतेची पूजा. यामध्ये मनामध्येच देवाला सिंहासनावर बसवायचे, दह्यादुधाने पंचामृत स्नान घालायचे, अभिषेक करायचा, वस्त्रे फुले वाहायचे आणि सागर संगीत नैवेद्य दाखवायचा, यासारखे उपचार केले जातात. बरं, या पूजेसाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची किंवा मंदिराची आवश्यकता नसते. प्रवासात अगदी काम करत असतानाही मनाच्या एकाग्रतेने ती करता येते. भक्त अशी पूजा करताना कधी त्याचे मन विचलित झाले, मानसोपचार कमी पडले, तर तो शिवाला क्षमा मागतो. म्हणतो, हे महादेवा, मी जर माझ्या हाताने, पायाने, वाणीने आणि शरीराने एखादे वाईट कृत्य केले असेल, मी माझ्या कानांनी, डोळ्यांनी आणि माझ्या मनातील वाईट विचारांनी कोणता अपराध केला असेल, तर हे करुणासागर, या सगळ्या अपराधांसाठी मला क्षमा करा. श्रावणात शिवपूजन हे अतिशय महत्त्वाचे. तेव्हा मानसपूजा करा आणि क्षमा देखील मागा. शेवटी हरी आणि हर एकच आहे. चला तर मग आता हरीच्या सहस्त्रनामांचे स्मरण करूया. आजचा श्लोक आहे 43. आधी पठण करूया. ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर्भास्करद्युतिः. भगवंताची एकूण 8 नामे यात आली आहेत. पैकी 275वे नाम आहे ओजस तेजो द्युतिधर. भगवंताच्या या नामात 3 दैवी गुणांचे प्रगटीकरण झालेले दिसून येते. ओज, तेज आणि द्युती या 3ही गुणांनी युक्त तो परमात्मा ओजस तेज द्युतिधर म्हणवितो. ओज म्हणजे बल, ओज म्हणजे सत्व. पतिव्रतेच्या ठायी, सतीचे ठायी, धर्मनिष्ठांच्या ठायी सत्व असते आणि त्या सत्वाच्या बळावर तो अग्निदिव्य करतो. सत्व परीक्षेत उत्तीर्ण होतो. रामाच्या सीतेने सत्व परीक्षा दिली होती. अतुट श्रद्धेने हनुमंताने अडचणीचे डोंगर पार करीत संजीवनी बुटी आणलीच होती. बलम वा विज्ञानात भूयः. हे सत्व, ही श्रद्धा, हे बळ सर्व ज्ञान विज्ञानाहूनही वरचढ आहे. दुसरा गुण आहे तेज. तेज म्हणजे कोणताही अडथळा पार करण्याची कुवत. तेज म्हणजे तडफदारपणा. न्यायनीतीचा कैवारीच तेज प्रगट करतो. जो सत्याचे, धर्माचे पालन करतो तोच तेजस्वी होय. तिसरा गुण आहे द्युती. द्युती म्हणजे कांती. द्युती म्हणजे प्रसन्नता. कांती हा शारीरिक गुण आहे, पण तो माणसाच्या वर्णावर अवलंबून नाही. एखादा गौरवर्णी पाणीदार दिसणार नाही, पण एखादा सावळा पाणीदार दिसतो. बहुतांशी असेच आढळते. पण कांतीचा हा गुण आरोग्यावर अवलंबून नाही, तर तो त्या व्यक्तीतील जिवंतपणावर अवलंबून आहे. ज्याच्या ठायी ओज आहे त्याच्या ठायी तेज येते आणि ज्याच्या ठायी तेज आहे त्याच्या ठायी द्युती प्रकाश येतो किंवा द्युती प्रकाशते. आणि ज्या अर्थी आत्मा हा सर्वाधार आहे, त्या अर्थी तो ओजस तेजो द्युतिधर हा म्हटला आहे. 276वे नाम आहे प्रकाशात्मा. परमात्मा हा प्रकाशात्मा म्हणजे प्रकाश स्वरूप आहे, स्वयंप्रकाशी आहे. यद आदित्यगतम तेजो जगद्भासेते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम.
गीतेत भगवंत सांगतात, अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारा सूर्य, पण त्या सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. तसेच चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. जर चंद्र, सूर्य, अग्नी हे परमात्म सत्तेच्या अधीन आहे, तर आपण तर यत्किंचित जीव आहोत. आपल्याला जिवंतपणाचा प्रकाश तो चित प्रकाश होय. परमात्मा तो चित प्रकाश आहे, म्हणून परमात्मा हा प्रकाशात्मा म्हणावयाचा. 277 नावे प्रतापनः. विष्णू सहस्रनामाचे उद्गाता पितामह भीष्म, तर लेखनिक व्यासमुनी. दोघेही ऋषी, दोघांच्याही मनाची ठेवण सारखीच वाटते. विष्णू सहस्रनामातील काही नामांचा क्रम सहज आला आहे, तर काही ठिकाणी तो साभिप्राय आला आहे. जिथे एखादा हेतू दृष्टीला पडतो, पण हे अभ्यासकाच्या दृष्टिकोनावरही अवलंबूनच आहे. जसा ज्याचा दृष्टिकोन तसा तो त्या नामाकडे बघतो. विष्णू सहस्रनाम म्हणजे एक कॅलिडोस्कोपच आहे. कोन बदलला की आतील चित्रांची ठेवण बदलते. तसेच आपला नामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की कुठे नाम सहज आले, कुठे साभिप्राय आले हे लक्षात येते. हे सांगण्याचे कारण म्हणजे प्रकाशात्मा नावापाठोपाठ प्रतापने हे नाव आलेले आहे. ते साभिप्राय आहे. प्रकाशात्मा म्हणजे तेजस्वरूप. तेजाचे 2 आविर्भाव आहेत, एक प्रकाश आणि दुसरा म्हणजे ताप किंवा उष्णता. तेजस्वरूप परमात्मा प्रकाशही देतो आणि प्रताप म्हणजे दाहकता, उष्णताही देतो. परमात्मा ज्ञानशक्ती संपन्न, तसा कार्यशक्ती संपन्नही आहे. प्रकाश ही ज्ञानशक्ती, तर प्रताप हा ज्वलंत ही कार्यशक्ती होय. परमात्म्याचे हे द्विविध रूप प्रकाशात्मा आणि प्रतापन या 2 पदांनी प्रदर्शित केले आहे. म्हणून भगवंत हा प्रतापनः आहे. 278 नाम आहे रुद्धा. रुद्ध म्हणजे समृद्ध. परमात्मा हा कशाने समृद्ध आहे बरं? ऐश्वर्य आणि श्री, धर्म आणि यश, ज्ञान आणि वैराग्य या रुद्धींनी म्हणजे गुणांनी तो समृद्ध आहे. या षट संपत्तीला भग अशी संज्ञा असून या भगाने जो नित्य संपन्न परमात्मा तो भगवान म्हटला आहे. परमात्मा हा सच्चित आनंद स्वरूप आहे. सतपासून ऐश्वर्य व श्री, चितपासून ज्ञान आणि वैराग्य आणि आनंदपासून धर्म आणि यश हे भाव द्विगुणित झाले आहेत. त्यामुळेच तो परमात्मा रुद्ध म्हणविला आहे. परमात्म्याचे जितके म्हणून गुण आहेत ते सारे या 3ही सच्चित आनंद भावातून अंकुरले आहे. ज्या साधकाला ही षटसंपत्ती प्राप्त झाली तो भाग्यवान समजला जातो आणि परमात्मा रुद्धही म्हणविला जातो. 279 नाम आहे स्पष्टाक्षरः. परमात्म्याने व्यक्त केलेला ओंकार हा स्पष्ट असल्याने परमात्म्याला स्पष्टाक्षर म्हणतात. अ, उ, म म्हणजे ज्याचा आद्य, मध्य आणि अंत नाही तो ओंकार. तो ओंकार अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश बोलिजेते. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आता गणेश ही देवता म्हणजे परमात्मस्वरूप. ओंकारात ही 3 अक्षरे बेमालूम एकवटली असल्यामुळे न रूपमस्येह तथोपलभ्यते. जसे याचे रूप तसे ते दिसत नाही. असा हा परमात्मा 3 पैकी एकही अक्षर स्पष्ट नसताना एकत्रितपणे स्पष्टाक्षर म्हणविला गेलेला आहे. जे काही कल्पनेत सामावते आणि जे सामावत नाही त्या सर्वाला आपल्या पोटात सामावून घेणारे जे विराट, विशाल, भव्य रूप आहे त्याचा वाचक ओम आहे. म्हणून भावावस्थेच्या उपलब्धीसाठी ओम हा भावनीय शब्द आहे. कुठल्याही मंत्रापूर्वी ओम हे अक्षर असते आणि शेवटी ओम. ओम नमः शिवाय असू देत किंवा हरी ओम असा उच्चार करू दे. या ओममध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. रामकृष्ण हरी हा सुद्धा स्पष्टाक्षर मंत्रच म्हणावयाचा. यात सत्यस्वरूप राम आहे, चैतन्य स्वरूप कृष्ण आणि आनंद स्वरूप हरी आहे. असा हा भगवंत स्पष्टाक्षर हा आहे. 280 नाम आहे मंत्र हा. 4ही वेदातील मंत्र हे ज्याचे स्वरूप आहे असा मंत्र हा, किंवा ज्याला मंत्राच्या द्वारे जाणून घेता येते असा. मंत्र म्हणजे मनन साधना.
मनन करूनच ज्यांचा अर्थ लक्षात यायचा ते अक्षर, तो शब्द, ते वाक्य म्हणजे मंत्र होय. मननाशिवाय त्याचा गूढ अर्थ, आशय आकलन होतच नाही, उलगडतच नाही. ज्याचा अर्थ प्रगट आहे तो मंत्र होऊ शकत नाही. मंत्र गूढ असेल, गूढार्थ असेल तरच तो मंत्र होईल. दिसायला साधा सोपा असला तरी त्यात गूढार्थ भरलेला असतो. तो मंत्र श्रीराम जय राम जय जय राम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे अनेक मंत्र आहे ज्याचा अर्थ लावताना साधक हरवून जातो, पण अखेर शरण जाऊन म्हणतो की हे परमात्मा तूच मला हे समजावून सांग, आणि शेवटी मौन स्वीकारतो. मौनम चैवास्मी गुह्यानाम. हे जे मौन आहे तेच मंत्राचा गर्भ आहे. ओम हा सर्वात मोठा मंत्र आहे, ज्याला ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम म्हटले आहे. सर्व मंत्रांचा, वेदवचनांचा, देवस्तुतीचा तो आद्य आहे, प्रथम आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सोबत येणारी सगळी अक्षरे तेवढीच सामर्थ्यवान आहे, म्हणून ती मंत्र म्हणवितात. सारांश असा की आत्मसाक्षात्कार करून देण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी आहे ती अक्षरे वेदाची वा वेदेतर मंत्र होत. स्पष्टाक्षर आणि मंत्र ही पूरक जोडनामे आहेत, दोन्ही मिळून एकच नाम मानणे शक्य आहे. ओम नमः शिवाय किंवा ओम. 281वे नाम आहे चंद्रांशू. ज्याप्रमाणे स्पष्टाक्षर आणि मंत्र ही जोडनामे आली आहेत, त्याप्रमाणे चंद्रांशी आणि भास्करद्युती ही विरुद्धार्थी जोडनामे आली आहेत. चंद्र म्हणजे प्रेम, अहिंसा, दया, अनुग्रह, मुख्य म्हणजे शीतलता. चंद्र शीतल आहे, आल्हादकारक आहे. त्याची चंद्रिका म्हणजे चांदणं सुखावह होते. परमात्म्याचे शील तसेच लोकवल्लभ आहे. त्याचे रूप, मैत्री, करुणा, लोकवल्लभ आणि आहेच, आणि लोकाभिराम राम नुसता राम नाही तर तो रामचंद्र आहे, चंद्रवत रमणीय आहे. असा हा परमात्मा चंद्रांश आहे. त्याचा प्रत्येक अंशू म्हणजे किरण चंद्रवत शांती, पुष्टी, तुष्टी देणार आहे, म्हणूनच तो चंद्रांशू म्हणावयाचा. चंद्रांशू म्हणजेच सुधांशू. क्षुधा तृष्णारूप रोग हरून मृत्यूवर मात करणारे द्रव्य म्हणजे अमृत. ते ज्याच्या किरणाकिरणातून पाझरते तो सुधांशू होय, तोच चंद्रांशू होय. क्षुधा तृष्णा हरे निजभाव जेणे तरे, ते जीवन दिधले बाप रखुमा देवी वरे. असे त्या परमात्मचंद्राचे आणि त्याच्या अमृत किरणांचे वर्णन ज्ञानदेवांनी केलेलेच आहे. चंद्राच्या तेजात मार्गदर्शन मिळते. चंद्रप्रकाशात फिरू शकतो, पण त्याच्या तेजात दाहकता नाही. ते रसप्रद आहे, पोषक आहे. सूर्यकिरणे रस शोषून घेतात, तर चंद्रकिरणे रस परिपोष करतात. म्हणून गीतेमध्ये भगवंत सांगतात, पुष्णामीच्यौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. माऊली म्हणते, तेजपरी शीतळ शशांकाचे. चंद्राची ही वत्सलता जिथे जिथे प्रगटली तिथे तिथे चंद्रांश आहे. चंद्रांश म्हणजे मातृत्व. परमात्मा हा वात्सल्यमूर्ती माता आहे, म्हणून लाखो वारकरी माऊली माऊलीच्या गजरात उन्हातानात पाऊस पाण्यात त्याच्या भेटीसाठी जातात. या चंद्रांश परमात्म्याला आपण चकोरवत भजावे. बघा कसा धावून येतो ते. यानंतरचे नाम आहे 282वे भास्करद्युती. भास्करद्युती म्हणजे सूर्यवत प्रखर तेजस्वी. चंद्रांशूच्या अगदी विरुद्ध चंडांशू. चंद्रांशू म्हणजे मातेची वत्सलता, तर भास्करद्युती ही म्हणजे पित्याची प्रखरता. तो जीवाचे दुर्वर्तन, दुर्विचार सहन करू शकत नाही. अपराधांना तो क्षमा करीत नाही. न्याय शासन करतो. तो न्यायनिष्ठूर आहे. तुम्ही लिंबाची पी पेरावे आणि त्याला अमृताचे फळ यावे असे होत नाही. जसे कर्म तसे फळ, या न्यायाने तो चालतो. ईश्वरी शासनाचा हा अचूकपणा चुकणाऱ्या जीवांना कडक वाटला तरी त्यात ईश्वराचा काय दोष बरं. असा हा पित्याप्रमाणे जीवाला शिस्तीत ठेवणारा भास्करद्युतीही आहे. यानंतर आपण आता 44व्या श्लोकातील अर्ध्या भागातील 3 नामांचे अर्थ जाणून घेऊया आणि पठणही करूया. अमृतांशुद्भवो भानु शशबिंदू सुरेश्वरः औषधं जगतस्येतु
सत्यधर्मपराक्रमः। 283वे नाम आहे अमृतांशुद्भव। अमृतांशु म्हणजे सुधांशु चंद्र। या नामाचे विवरण चंद्रांशु या ईश्वराच्या नामाचा विचार करताना पाहिले। 2 नामांमध्ये खूप साधर्म्य आहे। कथा अशी आहे की समुद्रमंथनाचे वेळी चंद्र समुद्रात शिरून अमृत किरणांसहित वर उगवला। त्याचा उद्भव म्हणजे उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो अमृतांशुद्भव, तोच तो परमात्मा। दह्यात दुधात लोणी अव्यक्त रूपात असते, मंथन केले की ते व्यक्त रूपात येते। तसेच हे विश्व परमात्म्याच्या क्षीरसागरात अव्यक्त रूपात होते। देवासुरांनी मंथन केले आणि ते व्यक्त दशेस आले। या विश्वजीवनाला चंद्र म्हणण्यात हेतू हा की चंद्रात सतत वृद्धी क्षय दिसून येतो, तो 16 कलांनी प्रकटतो। याप्रमाणे संपूर्ण विश्वात वृद्धी व क्षय आहेच व ते सतत दररोज नवीन नवीन दिसते, परंतु ते महोदधी क्षीरसागर अक्षय आहे, अव्यक्त आहे। त्याच्या पोटात काय काय दडले आहे ते कळत नाही, म्हणून तो अनाकलनीय आहे आणि म्हणून तो अमृतांशुद्भव आहे। 284वे नाम आहे भानुः। भास्कर द्वितीय नावाला जोडनाम भानुः हे आहे। भास्कर द्वितीय म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि प्रत्यक्ष परमात्माच, म्हणजे तो प्रत्यक्ष परमात्माच। तर भानू म्हणजे जो स्वतः प्रकाशतो आणि विश्वालाही प्रकाशमान करतो, प्रकाशक। तमेव भांतम अनुभाती सर्व, त्याच्या प्रकाशाने सार्वे विश्व प्रकाशमान होते। भानू म्हणजे सूर्य, भूलोक, अंतरिक्षलोक आणि नक्षत्रलोक सर्वांचे प्रकाशन करतो, परंतु तो केवळ पृष्ठभागच प्रकाशित करतो, तोही संपूर्ण नाही, जेवढा तद्भिमुख असेल तेवढाच। याशिवाय सूर्य दिवसा प्रकाशतो, चंद्र रात्री, परंतु रात्रंदिवस अखंड प्रकाशणारा परमात्माच आहे, म्हणून तो भानुः होय, नित्य भानू होय। 285वे नाम आहे शशबिंदू, म्हणजे शश लांछन चंद्रमा। शशाच्या रूपात ईश्वर चंद्रावर जाऊन बसला आहे व तिथून सर्वांना पाहतो आहे, असा एक कल्पना आहे। म्हणजेच चंद्रकिरणांच्या साहाय्याने वनस्पतींचे पोषण करतो आहे, असे गीतेत सांगितले आहे। सूर्य आणि चंद्र ही जोडी आहे, यापूर्वीही ती येऊन गेली। तिथे तो चंद्रांशी भास्कर द्युतीही अशी गुणवाचक आली, इथे ती प्रत्यक्षच आली आहे। सूर्य ही पराक्रमाची मूर्ती देवता आहे, चंद्र ही सौंदर्याची मूर्ती आहे, देवता आहे। शारीरिक आणि आंतरिक असा उभयविध ओजोगुण जिथे जिथे प्रकटतो तिथे तिथे सूर्यतत्व जाणावे। जिथे जिथे शारीरिक व आंतरिक श्रीगुण प्रकटतो तिथे तिथे चंद्रतत्व ओळखावे। प्रखर पराक्रम आणि बुद्धिमत्ता हे सूर्यतत्व होय। मनोज्ञ रूप, गुण, शुचिता, प्रांजलता, प्रेमळता इत्यादी हे चंद्रतत्व होय। मानवी जीवन या 2 तत्वांनी संपूर्ण होते। जीवनाच्या नाण्याच्या 2 बाजू आहेत। या 2 तत्वांचे प्रतिनिधी म्हणजे पुरुष आणि स्त्री ही जोडी होय। दोन्ही मिळूनच मानव जीवन पूर्ण होते। यात प्रधान आणि गौण असा भेद नाही। ज्याच्या ठाई ओज आणि श्री हे 100% प्रगटतात आणि तो पूर्णावतार होय। परमात्मा असाच पूर्ण आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा हा परमात्मा शशबिंदू आहे। आज आपण 43व्या श्लोकातील 8 नामे आणि 44व्या श्लोकातील 3 नामांचे अर्थ जाणून घेतले। सगळी एकूण 11 नामे आहेत। एकमेकांमध्ये इतकी गुंतली आहेत की जणू गोफच विणला आहे। ओज, तेज, प्रकाश, सूर्याची प्रखर उष्णता अशी ज्याची महती, तो धर्म, ज्ञान आणि वैराग्य या गुणांनी संपन्न आहे। ओंकाराने त्याची उपासना केली, मंत्राच्या साहाय्याने तो जाणून घेतला तर ज्ञानाचा प्रकाश निश्चितच मिळेल। असा तो परमात्मा चंद्राप्रमाणे शीतल आहे, करुणेचा सागर आहे। त्याच्या या सगळ्या रूपांना, गुणांना नमन करूया। विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः। आपल्याला जर हे विवरण आवडत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
श्रावणातील सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे सगळ्या रंगात तुम्ही अंतर्बाह्य न्हावून जावे या सदिच्छेसह माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.